ओवी स्पोर्ट्स बिरवाडी मनीषदादा खाडे अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये झुंजताना पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूने आपल्याला मोरिया स्पोर्ट्स धामणीची सलामीची जोडी मैदानात जात असताना पाहायला मिळतीये। सकाळचं सत्र आहे, दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। आलेल्या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया। सामन्याला सुरुवात होतीये, निश्चितच सर्वांनी वॉर्मअप केले। सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये डीजे भाऊ एक सुंदर धून द्या आणि निश्चितच मॅचला या ठिकाणी आपण स्टार्टअप करतोय। जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये कल्याण ग्रामीणचा आवाज आपल्या सोबत जोडला जातोय। प्रथमजी चव्हाण सर आपल्या सोबत जोडले जातील। मराठीमधनं एक जबरदस्त समालोचन आपण ऐकताय। जाऊया डीजे ऑपरेटर डीजे। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चा दैदिप्यमान थरार आपल्याला पाहायला मिळतोय। दिवस क्रमांक 8वा मेगा फायनल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक असं म्हटलं जातं की भरारीसाठी शोधावं रोज नवा आकाश, कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश, किती दुःख असलं तरी देखील चेहऱ्यावर असावं हास्य तरंग, कितीही संकट आली तरी देखील ध्येय आपले राहावे असेच। रोज असं वाटतं एकदा तरी जगून पाहावं, अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत राहावं। इथे एक संघ परतीचा प्रवास करेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एका संघाचा पुढील फेरीमध्ये वाटचाल चालू होईल। मनोज वेखंडे आणि नक्कीच मनीष खाडे व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्यासाठी आयोजनाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। सुमितजी भागरे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो एक अप्रतिम असे सुमित देखील आहेत खेळाडू, त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे। मॅच क्रमांकाच्या दिवसामधील पहिली आपल्याला पाहायला मिळते। तर कुकांबे गावातील उद्योजक समाजसेवक नानाद शिलोले साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकार हॅट्रिक आणि त्यासोबत विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, दोन्ही संघांना असेल खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट। पहिला चेंडू ललित बॉलिंग मार्क वरती तयार होतील। स्ट्रायकर एंड वरती आपल्याला निलेश आणि अजय ही जोडी पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला ललित खाडे आपण पाहू शकतो। मेगा फायनलच्या आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत 8 संघ इन ऍक्शन मध्ये असतील। पहिला चेंडू घेऊन ललित येतो, एकदा जोरदार टॅननी या चेंडूचं स्वागत करायचे। पहिला चेंडू बॉलिंग मार्क वरती ललित खाडे, स्ट्रायकर एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकर एंड वरती निलेश। पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला पाहायला मिळतोय। आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग करण्यात आली होती, डॉट बॉलची समाप्ती होती। ललित म्हटलं तर एक प्रतिम असं खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिली होती। एकंदरीत 72 संघांचा समावेश या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय। 72 संघ म्हटलं तर खायची गोष्ट नाहीये, जमा करणं ते देखील जमा करण्यात येतोय। आमचे मनीषदादा असतील, मनोजदादा असतील यांच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे। पहिले षटक आणि पहिला चेंडू येतोय हा डॉट बॉल। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, ड्राइव्ह केला व्ही शेप मध्ये, चेंडू चालला लॉंग ऑफ मध्ये, दरम्यान एकदा होती कंप्लीट। सिंगल धावची मात्र एक्झिक्यूट केली जाते, स्कोर कार्डला आकार मिळतोय आणि ही सिंगल धाव सांगून जातीये की मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या, भीती कशाची परवा बी कुणाची। इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी एकेका धावेला महत्व द्यावं लागणार आहे धामणी संघाला, कारण अभी नाही तो कभी नाही। आज जर इथून हरला तर पुढचा 1 वर्ष 52 आठवडे 12 महिने 365 दिवस तुम्हाला या क्रीडा स्पर्धेची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका चांगला आहे, डाऊन दी बॉल आपण पाहू शकतो। फिल्डर आले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, ओटीटी ओव्हर द टॉप मारलेला स्ट्रोक, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, लॉंग ऑन ला क्लिअर करत 4। पाहायला मिळतोय 5 धावा स्कोरबोर्ड वरती। षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी होतीये फलंदाजाच्या माध्यमातून। यावेळेस देखील कॅचची संधी असेल, डाऊन दी बॉल फिल्डर आले, कॅच होती कंप्लीट
डीप काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहू शकतो फिल्डर होते अभय लकडे, ज्याच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज निलेश सखे. लागतोय पहिला झटका शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला 5 या आकड्यावरती. ललितच्या माध्यमातून आपण विकेट पाहू शकतो आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत, त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनीष दादा 7 दिवसांपासून मागच्या आणि आजच्या दिवसामध्ये देखील सकाळीच त्यांची वर्णी लागते, सर्वच गोष्टींचं त्यांच्या माध्यमातून पाहणी केली जाते, त्यामुळे त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. कधी शांत असतात, कधी व्हायलेंट होतात, परंतु आपल्याला क्रीडा स्पर्धा करायचे तर त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे जे प्रत्येक गोष्टीची पाहणी करतायत. दुसऱ्या बाजूला मनोज दादांची देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहतोय अथक मेहनत घेतली जाते. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि या पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळतीये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी, कुठेतरी गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजांना कसं जखडून ठेवावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू जे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. लकी प्रिन्सेस ऑफ बिरवाडी ओवीच्या नावाने सातत्याने आपण पाहत असतो. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी खेळतो आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. कोलवा टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे आपण पाहतोय येस नो तू मे चालू होतं आणि त्याचा फायदा उचलला जातोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या माध्यमातून. फलंदाज होतोय बाद. लागतोय दुसरा झटका 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 पाहायला मिळतीये. आज मात्र आपण पाहतोय दिवाळी दसरा पाहायला मिळतोय बिरवाडीमध्ये, कारण ही भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये. यामध्ये जर चॅम्पियनशिप पटकवली किंबहुना मेगा फायनल मध्ये बिरवाडी संघ गेला तर दुग्ध शंकरा योग येऊ शकतो. बघूया काय होतोय, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी नांगीत टाकावी त्याप्रमाणे फलंदाजी होतीये. कुठेतरी हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गड ढासावा, अगदी त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण प्रकारे शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ बॅकफुट वरती पहिल्या षटकामध्ये गेलाय. षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती प्रफुल्ल विदे स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये तयार होत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो गणेश आणि कल्पेश ही जोडी खेपट्टीवरती पाहायला मिळते. निलेश आणि अजय ही मात्र जोडी तंबूच्या आश्रयाला जातीय सलामीला आले होते, परंतु त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली नाहीये. इथे कल्पेश आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला खेपट्टीवरती आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात एकाकडे मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये प्रफुल्ल विदे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. अप्रतिम असा व्यासपीठ पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री कर्टन्स पाहायला मिळतात. चमचमती बाईक आपल्याला पाहायला मिळते. बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज देखील पाहायला मिळतात. असं आयोजन कुठे होऊ शकतो तर फक्त आणि फक्त बिरवाडीमध्ये होऊ शकतो, यात काही शंकाच नाहीये. अप्रतिम अशी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असा दिवस क्रमांक 8 आपण पाहतोय. एक ट्रॉफी आणि त्यासोबतच मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल दामनी टीम, आपण बघा लाईव्ह मॅचेस कव्हर करतोय, त्यामुळे तुमचा जो आक्रोश आहे तो थोडासा कमी दाखवा.
रिक्वेस्ट आहे. यावेळेस देखील मिस्टर आर्मस्ट्रॉंग डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी ॲक्युरेट होती परंतु 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. थेंबी थेंबी तळे साचे अगदी त्याप्रमाणे प्रत्येक धावेला महत्व शिवन्या स्पोर्ट्स जामनी या संघाच्या माध्यमातून दिलं जात आहे कारण त्यांना देखील माहिती आहे इथे प्रत्येक धाव आपल्याला विजयाच्या पुढे विजयाच्या आशा पल्लवित करू शकते. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. कॅचची संधी. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागतोय तिसरा झटका. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला कल्पेशची खेळ संपुष्टात. कल्पेश बॅक टू द पवेलियन. उद्योजक समाजसेवक बंटीदादा डमके यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो विकेट हॅट्रिक साठी ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या टीमला 2222 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आज आपण पाहिलं तर आदेश विदे हे मात्र नाही आहेत. ते इमॅजिकाला गेले ट्रिपसाठी आणि त्यांच्या माध्यमातून देखील ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ए या टीमला शुभेच्छा येतात. त्यासोबतच बुरशिदी गावचे अविनाश भांगर असेल यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच दोन्ही संघांना त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. या दोन्ही संघांमध्ये जर विचार केला तर जो संघ जिंकेल तो सरळ सेमी फायनल मध्ये दाखल होणार आपल्याला पहिला संघ पाहायला मिळेल. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस मिस्टर आर्मस्ट्रॉंग डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅचची संधी. समाधान येतोय खाली. कॅच होतीये कंप्लीट. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी केली जातीये. फलंदाज होतोय बाद. कावळा बसायला फांदी तुटायला स्टेशन वरती जायला ट्रेन सुटायला धावेंसाठी धावाधाव करण्यात आणि विकेटचं पतन होण्यात एकच वेळ पाहायला मिळतीये. लागतोय चौथा झटका. 8 या आकड्यावरती. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. नवीन फलंदाज सूरज येतोय. सध्याच्या स्थितीला रेड डॉट फॉर्म मध्ये असलेला अजय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. अजय जर फॉर्म मध्ये तर त्याच्या विकेटसाठी दुसऱ्या खेळाडूने विकेट सॅक्रिफाईस का केलं नाही कारण तो असा खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये आपण चांगली कामगिरी पाहत असतो. यावेळेस बॅकफुटला आले. फक्त दिशा दाखवली. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. बंटीदादा दमके यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मॅगी देखील आहे ज्याची रील सध्याच्या स्थितीला खूप साऱ्या चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 36 तासांमध्ये 1.6 मिलियन व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळालेत आणि हे फक्त खासदार चषकामध्ये होऊ शकतो आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांच्या स्पर्धेमध्येच होऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेसाठी देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. दरम्यान चेंडू हवेमध्ये षटकार पाहायला मिळतो. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय षटकार.
कॅचची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. माहितीये फिल्डर आहे, त्याला सूर्यकिरण चेहऱ्यावरती येत आहेत, डोळ्यावरती येत आहेत. मग अशा वेळेस एक प्रश्नचिन्ह उभं राहतो की सनग्लासेस तुम्ही का लावत नाहीत? कारण ज्या ज्या वेळेस सूर्यकिरण तुमच्या चेहऱ्यावरती येतात त्यावेळेस कॅचेस सुटताना आपण पाहिलेले आहेत. मग अशा वेळेस तुमच्याकडे इक्विपमेंट असतील जसे की सनग्लासेस ते लावून घ्यायचे, किंबहुना कॅप देखील आपण घालू शकता जेणेकरून सूर्यकिरण तुमच्यावरती पडले नाही पाहिजेत. इथे षटकार पाहायला मिळालाय, कॅच देखील सुटली आहे. 16 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. एक षटकार आलाय, त्यामध्ये देखील विकेट पडू शकली असती, तिसरी विकेट येऊ शकली असती, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, ते देखील मैदानाच्या पटलावरती. इथे आपण पाहतोय लक फॅक्टर ऑन झालेला आहे. फलंदाज सूरज याच्यावरती आपण पाहू शकतो एक जीवनदान मिळत आहे आणि जीवनदानचं कसं सोनं करतोय तो ते देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस बॅकफुटला आले, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिकी चांगली पाहायला मिळतीये. दरम्यान कंप्लीट होत आहेत 2 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकार समाप्ती. टीम टोटल स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं की खुल दे पंख मेरे कहता है परिंदा, खुल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी है. या 2 षटकांमध्ये काय झालं याला महत्व न देता दोन्ही संघांना इथून पुढच्या 2 षटकांमध्ये आम्ही काय करू शकतो आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये आम्ही 4 षटकांमध्ये कशी कामगिरी करू आणि आमच्या संघाला कसं पुढे नेऊ, पुढच्या फेरीमध्ये अर्थातच सेमीफायनल मध्ये नेऊ, यावरती लक्ष द्यावं लागेल. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी विपक्ष शिवन्या स्पोर्ट्स जामनी असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सामना क्रमांक पहिला 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, रणधुमाळी नाटक, अविस्मरणीय असं एक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुकास्पद असं नियोजन ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांच्या माध्यमातून मनीष खाडे असेल व मनोज विखंडे असेल यांची मेहनत आणि क्रिकेट प्रति प्रेम नक्कीच दिसून येतोय. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी देखील खूप सारे शुभेच्छा येत आहेत. हरीश तुपे यांच्या माध्यमातून आदेश विदे देखील आपण पाहतोय, ते देखील सामन्याला एन्जॉय करतायत. त्यानंतर सुमित भांगरे यांच्या माध्यमातून देखील कमेंट येत असताना पाहायला मिळतीये. आदेश विदे यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या संघाला शुभेच्छा येत आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. इथे चांगला फटका पाहायला मिळतो, ड्राइव्ह केलाय, कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि इथे 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा स्कोरबोर्ड वरती. मॅच टर्निंग होऊ शकतो कदाचित. एक जीवनदान सूरजला मिळालं होतं, जिथे कॅच कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे मात्र षटकार पाहायला मिळाला. अर्थात तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं फक्त दुपाटणं. अगदी त्याप्रमाणे कुठेतरी फंदा कसण्यात आला होता आणि ते फंदा कुठेतरी तोडायचं काम त्या षटकाराने केलंय. त्यानंतर आपण पाहतोय धावेंचा ओघ वाढत चाललेला आहे. कुठेतरी जकडून ठेवलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाजांनी ते जकडण्याचं काम इथे सोडवण्याचं काम केलं जातंय दामनी संघाच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुटला आले, फक्त कट करायचा प्रयत्न होता, स्क्वेट कट आपण पाहू शकतो. दरम्यान 1 धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं सांघिक कोट्यामधील 3ऱ्या षटकामध्ये बाळा बांगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. एक अप्रतिम असं खेळाडू आहे, तितकं सुरेख असं व्यक्तिमत्व देखील आहे, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी देखील भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॅटची कडा आहे की नाही या मोठा प्रश्नचिन्ह. भावांनो, मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस तुम्ही वाजवा. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा, थोडंसं आपण देखील ट्युनिंग देऊ. 21 धावा स्कोरबोर्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ
यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते. ओयूटी आउट. फलंदाज होतोय बाद. लागतोय 5वा झटका आणि आता तुम्ही धून वाजवू शकता. पाचवा झटका 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल बाळा बांगर यांच्या माध्यमातून. हा षटक चांगला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर विकेट. अर्थात धावेंचा ग्राफ या षटकामध्ये खाली जातोय. कुठेतरी एक षटकार आला होता लक फॅक्टर ऑन करणारा, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे फंदा कसला जातोय. चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. मग त्यामध्ये ललित यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे, त्यामध्ये प्रफुल्ल यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत बाळा यांच्या माध्यमातून देखील आउटस्टँडिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट कॅरी केली. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये वर्चस्व आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये इनफिल्ड मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. सिंगल होती कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट. तिसरं 3 षटकांची समाप्ती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. विनंती असेल शेई टीम कॅप्टन त्यासोबत असनोली टीम कॅप्टन आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचे. मनीष सर आपण शेई आणि असनोली टीमच्या कॅप्टनला कॉन्टॅक्ट करायचे. मनोज सर आपण असनोली टीम कॅप्टन त्यासोबत शेई टीम कॅप्टन यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांना त्वरित रिपोर्टिंग करायला पाठवायचे. षटक क्रमांक 3 समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. आतापर्यंत आपण पाहू शकतो या षटकाचा विचार केला तर खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. बाळा यांच्या माध्यमातून अवघ्या 4 धावेंचं षटक होतं. 1 षटकार आला होता. अन्यथा दुसरं षटक देखील आपल्याला 6 धावेंचं पाहायला मिळालं असतं. हरकत नाही, जो हो गया वो हो गया. परंतु यानंतर काय होणार आहे याला महत्व देणं गरजेचं आहे. 22 धावे आतापर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण प्रकारे सध्याच्या स्थितीला बॅकफुट वरती शिवन्या स्पोर्ट्स दामनी संघ आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी असंघ हा फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. परंतु म्हटलं जातं ना की जिंदगी जीना आसान नहीं होता. जिंदगी जीना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई कभी महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. अगदी दगडाला देखील हतोड्याचे घाव सहन करायला लागतात देव बनण्यासाठी. तुम्ही आम्ही माणसं आहोत. इथे जर चॅम्पियनशिप पटकावायची असेल तर तशी कामगिरी होणी गरजेची आहे. इथे देखील कॅच कंप्लीट होतीये. लॉंग ऑनला टिपला जातोय झेल. 6वा झटका लागतोय. शिवन्या स्पोर्ट्स जामनी संघाला फलंदाज संतोषची केस संपुष्टात. संतोष बॅक टू द पवेलियन. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. शिवन्या स्पोर्ट्स सामनी विपक्ष ओवी स्पोर्ट्स बिरवाडी असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. 8व्या क्रमांकावरती किरण येतोय. नक्कीच चर्चेत मध्ये असलेला विषय म्हणजे खासदार ट्रॉफी अर्थातच लकी प्रिन्सेस ऑफ बिरवाडी ओवीच्या नावाने हा संघ आपल्याला खेळताना सातत्याने पाहायला मिळतो. आणि नुकताच जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये भावाळे ब असेल, त्यानंतर गुरसई ब असेल, या सर्व संघांच्या माध्यमातून कॉल आला होता की आम्हाला इथे संधी मिळेल का खेळण्याची. हा यश आहे खरं तर खासदार ट्रॉफीचा आणि संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचा. यावेळेस देखील विकेट कंप्लीट होतीये. बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत. फलंदाज पूर्ण प्रकारे अद्बल पाहायला मिळत आहेत. हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गळ डासावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळतीये. आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय 7वा झटका 22 या आकड्यावरती. किरण बॅक टू द पवेलियन.
तर सुवर्णसंधी असेल गोलंदाजांसाठी बंटी धमके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट एंट्री कंप्लीट झाली तर 2222 रुपये त्यासोबतच मनीषदादा खाडे असेल यांच्या माध्यमातून देखील विकेट एंट्री साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आदेश खाडे आपल्याला पाहायला मिळतील या षटकाचा विचार केला तर पहिले 2 चेंडू 2 विकेट्स आले तिसऱ्या चेंडूवरती विकेट येईल की नाही या मोठा प्रश्नचिन्ह असेल अविनाश आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे दुसऱ्या बाजूला आदेश हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे हॅट्रिक कंप्लीट होती का हे देखील पाहणं महत्वाचं चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय कॅच कंप्लीट होतीये हॅट्रिक कंप्लीट होतीये आणि सन्माननीय मनीषदादा खाडे यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि बंटी दादा धमके यांच्या माध्यमातून आदेशसाठी 2222 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकेटचं पतन लागतोय 8वा झटका अविनाश बॅक टू दी पवेलियन सध्या चेक किंबहुना गुगल पे चालणार नाही कॅश जी मात्र लागेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची बॅक टू बॅक 3 विकेट्स पडत असताना पाहायला मिळतील बॅक टू बॅक 3 विकेट्स पाहायला मिळतात 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड वरती एक षटकार आला होता नशिबाची साथ मिळाली होती सूरजला परंतु त्यानंतर तो देखील तंबूच्या आश्रयाला गेला आणि त्यानंतर धामणी संघ पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय दिस टाइम स्ट्रोक दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये इम्प्रेसिव्ह कामगिरी आतापर्यंत आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचलीये सध्याच्या स्थितीला 23 या आकड्यावरती 23 रन ऑन दी स्कोर कार्ड आदेश विदे यांच्या माध्यमातून देखील उवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघासाठी शुभेच्छा येतात आजच्या दिवसाचा विचार केला तर आदेश देखील मागच्या 7 दिवसांपासून होते परंतु आज ते मात्र ट्रिपला गेले ॲक्वा इमॅजिकाला त्यामुळे ते देखील आज अनुपस्थित आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून संघाला कुठेतरी बॅक करण्याचं काम केलं जातं शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि आपण पाहिलं कमेंट सेक्शन तर त्यामध्ये देखील आयोजकांचं कुठेतरी कौतुक केलं जातंय वर्षाव केलं जातंय शुभेच्छांचा ही खरं तर पोच पावती आहे संपूर्ण खासदार चषकाची यावेळेस देखील ॲक्युरेट चेंडू पाहायला मिळतोय ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता एक धाव झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 25 या आकड्यावरती इतकी चांगली गोलंदाजी होती तरी देखील आपण पाहिलं थोडंसं फेकी खराब होती आणि कलेक्शन करत असताना थोडीशी आपण पाहिली तर फंबलनेस पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून थोडेसे नाखुश आपल्याला पाहायला मिळतात बिरवाडी संघाचे जी मात्र सातत्याने पाठीराखे हरकत नाही हेच ते गाववाले असतात जे तुम्ही जिंकल्यावरती तुमचं कौतुक करतात आणि हारल्यावरती सातत्याने तुम्हाला काय चूक झाली ते देखील सांगतात त्यामुळे नक्कीच उल्लेख करणं गरजेचं यांचं देखील बंटी दादा धमके यांचे देखील 2222 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार असेल त्यांच्या माध्यमातून आदेश खाडेसाठी हॅट्रिकसाठी आपण पाहतोय 2222 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळतोय इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते स्ट्रायकर एंडवरती 2 धावा कंप्लीट आहे की नाही यासाठी आपण पाहू शकतो चांगली अशी कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये एकंदरीत 5 चेंडूंमध्ये पहिल्या 3 विकेट्स आणि 3 धावा खर्च झाल्यात या चेंडूवरती काय असेल याच फलंदाज बाद होतोय फक्त एक धाव पाहायला परिस्थितीमध्ये 4 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 26 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे चेंडू 24 जिंकण्यासाठी 27 धावांची गरज सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील रत्नाकर दादा गाडेकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत असेल 26 धावा स्कोरबोर्ड वरती 27 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो एका बाजूला शिवन्या स्पोर्ट्स धामणी दुसऱ्या बाजूला उवी स्पोर्ट्स बिरवाडी असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील अप्रतिम अशी कामगिरी शिवन्या स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आपण लीग मध्ये पाहिली होती परंतु टेबल टॉप करत असताना क्वालिफाईंग राऊंड मध्ये ते पास झाले आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सुपर 7 मध्ये त्यांची वर्णी पाहायला मिळते परंतु
ज्या प्रकारच्या अपेक्षा होत्या त्या प्रकारे त्यांची कामगिरी झाली नाहीये। एकंदरीत 26 धावा स्कोरबोर्ड वरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण येऊन ठेपलं। येणारे 24 चेंडू आणि 27 धावांची गरज, सोपं मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय। विनंती असेल शेही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय, त्या समवेत असनोली टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचंय। शेही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत। विनंती असेल असनोली टीम कॅप्टन आपण त्वरित दिलेल्या वेळेमध्ये ते देखील उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे। मागच्या 7 दिवसांचा विचार केला तर 10 वाजता मॅचेस सुरू होत होते, आजच्या दिवसाचा विचार केला तर 9:30 वाजता मॅच सुरू झाली। आज आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायचे। अंधाराचं सावट कुठल्याही संघावरती पडला नाही पाहिजे यासाठी आपण पाहू शकतो सुरुवात चांगली झाली आहे, सुरुवात लवकर झाली आहे आणि घरच्या मैदानावरती दरारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला। असो मात्र ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाचा विनंती असेल शेही टीम कॅप्टन आणि असनोली टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय। शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो या क्रीडा स्पर्धेसाठी। आपण पाहू शकतो कमेंट बॉक्स मध्ये SB असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात, ते सगळेच आपण उल्लेख करणार आहोत। जर आपण पाहिलं तर हरीश तुपे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय कौतुकास्पद असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांच्या माध्यमातून मनीष खाडे असतील व मनोज विखंडे असतील यांची मेहनत आणि क्रिकेट प्रति प्रेम नक्कीच दिसून येतोय, अशी त्यांची नक्कीच आपण पाहतोय कमेंट येते, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार असेल। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॉस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भूषण विखंडे कडून खूप सारे शुभेच्छा ज्या मात्र येतात आयोजनासाठी। त्यानंतर सचिन खाडे यांच्या माध्यमातून देखील ओवी स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा येतात। दामनी संघाला शुभेच्छा आपण पाहू शकतो संतू भले यांच्याकडून येतात, इगतपुरीवरून ते देखील मॅचला कव्हर करतायत। त्यानंतर आपण पाहिलं तर बॉस यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो सलामीची ओपनिंग पेअर त्वरित पाठवायची ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ए टीम। त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉस हे देखील कमेंट करतायत की असं मैदान आपल्याला कुठे सहसा पाहायला मिळत नाहीये। नक्कीच मी उल्लेख करेल या मैदानाचा देखील भैरवा स्पोर्ट्स मिंगाळपाडा या संघाच्या माध्यमातून या मैदानासाठी विशेष असं आपण पाहिलं तर मदत आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे। त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर अजून एक कमेंट आपल्याला पाहायला मिळते जी मात्र अख्तर शेख अक्कू यांच्या माध्यमातून की खूपच सुंदर नियोजन आयोजन बिरवाडीकर मनोज दादा आणि मनीष खाडे यांना देखील शुभेच्छा। ही खरं तर पोच पावती आहे मनीष दादा आणि मनोज दादा, तुम्ही जी मेहनत करताय तितक्या दिवसांपासून त्याची ही पोच पावती आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय। 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा, येणारे 24 चेंडू, विजयासाठी 27 धावांची गरज। जो संघ इथून जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची। अजून एक गोष्टीची नोंद करून घ्यायची, आपण खर्डी विभागामधून एक संघ काढणार आहोत सेमी फायनल साठी, शहापूर विभागामधून एक संघ काढणार आहोत आणि तर समवेत किनवली विभागामधून एक संघ काढणार आहोत आणि ओपन तालुका हाफ मधून एक संघ, असे 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील सेमी खेळत असताना। आणि सेमी फायनल मध्ये तालुका ओपन संघाविरोधामध्ये जो संघ एक गाव एक फॉर्मॅटचा खेळ तो ऑल इंडिया मधून कुठूनही 2 आयकॉन आणू शकतो, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे। असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल। काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल। 4 षटकांमध्ये काय झाले याला महत्व न देता या 4 षटकांमध्ये काय होईल याला महत्व द्यावं लागणार आहे। इथे पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला पाहायला मिळतोय, खुलवट टपाचा चेंडू होता। प्रदीप गाडेकर अभय लकडे ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला विलास आपल्याला पाहायला मिळतील, बॉलिंग मार्क वरती तयार आहेत। व्यक्ती कोट्यामधील पहिलं, सांघिक कोट्यामधील देखील पहिलं षटक आहे। दामणी संघाचा विचार केला तर त्यांची स्ट्रेंथ गोलंदाजी आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिला फ्रंट फूट वरती सातत्याने ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आपल्याला त्यांच्या बॅटिंगच्या जीवावरती पाहायला मिळतो। यावेळेस चांगला फटका, धावा देखील चांगल्या मिळतील। कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, दरम्यान धावा झाल्यात कंप्लीट 2 आणि 2 धावेच्या मदतीने टीमचा अकाउंट ओपन होतोय, जाऊन पोहोचलंय 2 आकड्यावरती। विनंती असेल
व्हाईट कलरची फोर व्हीलर आपल्याला थर्ड मॅन मध्ये पाहायला मिळते, ती थोडीशी बाजूला काढायची कारण तिचं रिफ्लेक्शन सरळ कॅमेरामॅनच्या चेहऱ्यावरती येतो, त्यामुळे विनंती असेल फोर व्हीलर बाजूला काढायची। यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फेकी चांगली होती, दरम्यान सिंगल धाव कंप्लीट। दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचतायत, सिंगल धाव एक्झिक्यूट, सिंगलच्या मदतीने 3 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। अभय लकडे आणि त्यांच्या सोबतीला प्रदीप गाडेकर या दोघांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, खेळपट्टीवरती आहे। दोघांचा विचार केला तर चांगली अशी कामगिरी पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच जोरावरती आपण पाहू शकतो संघ आतापर्यंत सुपर 7 मध्ये पोहोचलाय आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती आहे, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ इथून वर्चस्व गाजवेल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल हे आपण देखील सांगू शकणार नाही। यावेळेस चांगला फटका, चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग स्लॉट मध्ये, बॉल निघून चाललाय, लॉंग ऑन क्लिअर करत सीमा पार षटकार। थँक्यू सो मच। अभय लकडे याच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6। यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा ड्राइव्ह करायचा प्रयत्न, दरम्यान एक धाव झाली आहे कंप्लीट। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल। सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये पूर्ण प्रकारे हवी घरच्या मैदानावरती आपण पाहू शकतो, जो मात्र ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघ स्टेटमेंट देत आहेत। गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा, यावेळेस देखील फुलटॉस चेंडू, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, लागतोय पहिला झटका ओवी स्पोर्ट्स बिरवाडी अ या संघाला। फलंदाज प्रदीप यांची खेळी संपुष्टात, प्रदीप बॅक टू दी पवेलियन। विकेट प्राप्त होतीये, शेवटच्या चेंडूवरती 10 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत। एकाकडे चमोबदलामध्ये नवीन फलंदाज वंडर बॉय प्रफुल्ल विदे आपल्याला पाहायला मिळतील। आतापर्यंत आपण पाहू शकतो या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाच्या माध्यमातून, परंतु इथे विकेट पडली आहे आणि त्यानंतर कमबॅक देखील होऊ शकतो। बंटीदादा गाडेकर साहेबांच्या माध्यमातून देखील ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाला शुभेच्छा येतात, त्यांच्या माध्यमातून बंटीदादा दमके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात। आयर्लंड वरून ते देखील मॅचला कव्हर करतात। आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चांगलं असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय, त्यासोबतच नितेश शेलार असतील ते देखील कमेंट करतायत की आम्ही पालघर जिल्ह्यामधून सामने बघतोय, सुरेख असं आयोजन आहे। बिरवाडीकर म्हटलं तर एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर एसबी यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो कमेंट येते मनोज विखंडे व बाळा खाडे व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्या आयोजन खूप सुंदर आहे। स्पर्धेचं यशस्वीरित्या नियोजन जे मात्र करण्यात येतोय, ही खरं तर पोच पावती आहे। सकाळच्या सत्रापासून आपण पाहू शकतो सातत्याने कमेंट मध्ये आपण पाहतोय वर्षाव केला जातोय शुभेच्छांचा। षट क्रमांक पहिलं समाप्त, 10 धावा स्कोरबोर्ड वरती। यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, बॉल बॅक चेंडू जातोय तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होतीये। षट क्रमांक दुसरं मार्गस्थ पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, एकाकडे चमोबदलामध्ये कल्पेशचं षटक आपण पाहतोय। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, खुलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राइव्ह करायचं होतं, पुन्हा एकदा डॉट बॉल येतो। असेच डॉट बॉल सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी आणतील अशी मात्र शिवन्या स्पोर्ट्स जामनी संघाला 16 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज। ज्यावेळेस दुसरं षटक सुरू झालं होतं 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज होती, तिथून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक, संघर्षाचा बिगुल, संघर्षाचं शंखनाद फुंकलं जातंय शिवन्या स्पोर्ट्स जामनी या संघाच्या माध्यमातून। स्ट्रायकर एंडवरती आपल्याला अभय लकडे पाहायला मिळतील।
आपटलेला चेंडू होता, स्क्वेअर कट केलं जाते, डाऊन दी बॉल फिल्डर येतात, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. दरम्यान एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. 12 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला चेंडूच्या मॅरिट नुसार फटकेबाजी केली जाते. 12 धावा स्कोरबोर्ड वरती अभय लकडे यांचा विचार केला. 5 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकला होता. त्यानंतर अँकर रोल त्यांच्या माध्यमातून निभवलं जात आहे. विजय दादा भगत असतील यांच्या माध्यमातून देखील कमेंटमध्ये आपण पाहू शकतो. खूप सुंदर नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एव्हेंजर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप सुरेख ग्राउंड आहे असं देखील कमेंट आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. ग्राउंड अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. खूप कमी असे ग्राउंड आपण सातत्याने पाहतो, जे मात्र शहापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यापैकी एक ग्राउंड म्हणजे हा ग्राउंड आहे बघता क्षणी प्रेमात पडावं अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. इथे एक धाव कंप्लीट होतीये. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. 14 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज. सोपं मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाच्या बाजूने आहे. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. होतोय चांगली बॅटिंग पाहायला मिळते. प्रफुल्ल असेल, त्यांच्या समवेत अभय असेल यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती इंडिव्हिज्युअल स्वतःचा अकाउंट षटकाराने ओपन केलं जात आहे प्रफुल्ल यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिशिंग होती. पंचांचे दोन्ही हात समांतरी धाव असेल. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 20 रन. 20 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 13 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. यानंतर होणारी मॅच असनोली विपक्ष शेई टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले, त्यामुळे विनंती असेल असनोली टीम कॅप्टन आपण जर आला नाही तर पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. यावेळेस बॅटची कडा लागली होती. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हाताने नाही परंतु पायाने चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होती अशा रीतीने. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकांची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण येऊन ठेपला येणारे 12 चेंडू 7 धावेंची गरज असेल. सातत्याने मी उल्लेख करतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांचं आयोजन दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रमांक 8 आहे आणि मार्क माय वर्ड मित्रांनो, येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही स्पर्धा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावरती राज्य करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी सातत्याने नवीन खेळाडूंचा उल्लेख करतो. मला आठवते मागच्या वर्षी ओमकार चांगल्या फॉर्म मध्ये होता, त्यावेळेस मी म्हटलं होतं ओमकार वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर बनेल, यात काही शंका नाही. आणि आज आपण पाहतोय ओमकार देखील वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो इन टेनिस बॉल क्रिकेट. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. मनीषदादा खाडे असेल, मनोजदादा विखंडे आपल्याला पाहायला मिळतील. यांचं दर्जेदार आयोजन आहे, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. इथे सिंगल एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने 21 धावा स्कोरबोर्ड वरती. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. 11 चेंडू 6 असं समीकरण पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन प्रफुल्लचं. दुसऱ्या बाजूला अभयच्या माध्यमातून एक षटकाराच्या जोरावर 7 चेंडूंमध्ये 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत आणि कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा दुसरा झटका. 21 या आकड्यावरती प्रफुल्ल विदे बॅक टू द पवेलियन. स्नोली टीम आपल्याला शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. आपण जर आता रिपोर्टिंग केली नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम सन्माननीय बाळादादा बेरे बिरवाडी शिवसेना शाखा प्रमुख यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दरम्यान फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार.
रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. समीकरण येऊन ठिपलंय 8 चेंडू आणि 2 धावेची गरज. सातत्याने आपण पाहिलं तर चांगली कामगिरी या मैदानावरती पाहायला मिळते. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाच्या माध्यमातून ते देखील स्टेटमेंट देत आहेत की वाडा आमचा, राडा आमचा, ग्राउंड आमचा, मैदान आमचा आणि दरारा देखील आमचा. चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. समीकरण येऊन ठेपलंय. 7 चेंडूंमध्ये 2 धाब्यांची गरज. सातत्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. अशा वेळेस एक प्रश्नचिन्ह उभा राहतोय की जर सिंगल डबलने तुम्ही मॅच जिंकत असाल तर मोठा फटका मारायचा प्रयत्न का करतायत. कारण एकदा मॅच अंगावरती घेतली की मॅच आपल्याला सातत्याने निसटताना पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. इथे देखील कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. लागतोय तिसरा झटका. 25 या आकड्यावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 2 धावेंची गरज. येस बिंजो. मी हेच उल्लेख करत होतो. जर सिंगल डबलने तुम्ही मॅच जिंकू शकता तर चौकार षटकार मारायला जात आहे कशाला. कारण आता आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येत आहेत. 9 चेंडूंमध्ये 2 धावेची गरज होती. त्यानंतर 2 डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडूंमध्ये 2 धावेची गरज असेल. असनोली टीमचे कॅप्टन आणि शेई टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घेणार आहोत. विदिन 1 मिनिट दोन्ही टीमचे कॅप्टन VIP डाईस वरती नसले तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शेई टीमचे कॅप्टन आलेत. असनोली टीमचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण करतोय. 6 चेंडूंमध्ये 2 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. डिफेंडिंग षटकामध्ये संतोष येत आहेत. यावेळेस रनअप मध्ये थोडस व्यत्यय येत होतं. पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केलाय. मनीषदादा आपण आपल्या शुभासे टॉस करून घेऊया. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. प्रवीण शेठ भेरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभासे टॉस करून घ्यायचंय. प्रवीण दादांना विनंती करतोय आपण टॉस करून घ्यायचंय. 5 चेंडू आणि 2 धावेंची गरज. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. अगदी त्याप्रमाणे प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवली जातीये. यावेळेस आपण पाहू शकतो वाईट बॉल येतोय. परंतु स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी. स्कोर आर लेवल आणि म्हणूनच 5 चेंडूंमध्ये कंपल्सरी 1 धावेची गरज असेल. इथून जर अजून 10 ते 12 धावा असते तर मात्र नाकमध्ये कुठेतरी दम केला असतं दामणी संघाने. परंतु 1 धावेची गरज. यावेळेस देखील डॉट बॉल येतो. येणारे 4 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय बिरवाडी संघाला. प्रत्येक धावेसाठी इथे आपण पाहतोय पूर्ण प्रकारे मेहनत करावी लागतीये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाला. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. दरम्यान एकदा होती कंप्लीट आणि अशा रीतीने लेगबायच्या स्वरूपात आपण पाहतोय सामना झालाय फिनिश. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ पाहायला मिळतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. एकदा टाळा व्हायला हरकत नाहीये कारण घरच्या मैदानावरती चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीचा विचार केला तर आदेश खाडे यांच्या माध्यमातून 3 विकेट्स कॅरी झाल्या. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल विदे यांच्या माध्यमातून 2 विकेट्स. प्रत्येकी 1-1 विकेट बाळा बांगर आणि ललित खाडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर बॅटिंग करत असताना अभय लकडे यांनी 11 धावा ज्या मात्र बनवल्या. प्रफुल्ल यांनी 6 धावा. आदेश यांनी 4 धावा आणि प्रदीप यांच्या माध्यमातून 3 धावा
एकवटण्यात आल्यात। एक प्रकारे आपण पाहिलं तर पूर्ण प्रकारे वर्चस्व या मॅच मध्ये घरच्या मैदानावरती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी अ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आदेश खाडे आपण देखील यायचंय, विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे, त्यामुळे 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय। आदेश आपण यायचंय, आदेशनी मेहनत केली होती आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आदेशला कॅश प्राइज दिलं जात आहे। तुम्ही मेहनत कराल तर एक दिवस स्ट्रगल करून गुगल पर्यंत पोहोचाल यात काही शंकाच नाहीये आणि तो स्ट्रगल केला होता ओवी स्पोर्ट्स बिरवाडी अ या संघाने आणि आज आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ